ही नानागिरी काँग्रेसमध्ये चालू होती, त्यामुळे आज संपूर्ण विदर्भामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव हा काँग्रेसचा आपल्याला पाहायला मिळतो. बलाढ्य असे नेते, मग ते पृथ्वीराज बाबा असतील, बाळासाहेब थोरात असतील, यशोमती ठाकूर असतील, यांना निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. पण नक्कीच प्रदेश अध्यक्ष म्हणून काँग्रेसचं वाटोळं करण्याचं काम नाना पटोले यांनी नक्कीच केलं आहे. आणि लोकांना दूर सारणं, अरेरावी दाखवणं, या सर्व याच्यामध्ये काँग्रेसचं पानिपत नक्कीच आज महाराष्ट्रामध्ये झाला आहे. त्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा तात्काळ देण्याची गरज आहे. अन्यथा काँग्रेस अजूनही वाईट परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये जाऊ शकते. नाना पटोले राजीनामा देतील अशी एक बातमी दिल्लीतून आली. मात्र विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये नाना मुख्यमंत्री होतील अशी लॉबिंग काँग्रेसमध्ये केली जाते. नाही बघा, स्वतः नाना पटोले फक्त 208 मतांनी वाचले आहेत, नाहीतर त्यांचा देखील पराभव हा अटळ होता. आज ह्या सर्व परिस्थितीची काँग्रेस श्रेष्ठींनी दखल घेत नाना पटोलेंचा राजीनामा त्या निमित्ताने घेतला पाहिजे.